नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 साठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत। जमेल तेवढं स्पष्टीकरण आपण प्रश्नांचं करणार आहोत। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? योग्य उत्तरं येत असतील तर कमेंट करायची आहेत, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यायला जमलेले आहेत। तर याचं योग्य उत्तर असणार आहे तारापूर, पर्याय क्रमांक बी, तारापूर, पालघर जिल्हा। ठीक आहे, हे भारतातील पहिले अणुऊर्जा प्रकल्प आहे। ठीक आहे, तारापूर या ठिकाणी पालघरमध्ये। आता याची स्थापना कधी झाली असा जर प्रश्न विचारला तर 1969 मध्ये। ठीक आहे, 1969 मध्ये तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची स्थापना झालेली आहे, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते। ठीक आहे, कोणत्या कंपनीच्या किंवा कोणत्या देशाच्या सहाय्याने झालेली आहे तर अमेरिकन कंपनी आहे बघा, जनरल इलेक्ट्रिक नावाच्या अमेरिकन कंपनीच्या सहाय्याने हा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे तारापूर या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये। ठीक आहे, या ठिकाणी पोखरण आहे बघा, डी पर्याय। तर पोखरण या ठिकाणी भारताची पहिली अणुचाचणी 18 मे 1974 रोजी पार पाडली होती। ठीक आहे, हा प्रश्न विचारलेला आहे, भारताची पहिली अणुचाचणी केव्हा पार पडली तर 1974 वर्ष लक्षात ठेवायचं। 1974 मध्ये 18 मे 1974 ला राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी भारताची पहिली अणुचाचणी पार पडली। त्या अणुचाचणीला नाव काय देण्यात आलं होतं याच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे। तर नाव देण्यात आलं होतं स्माइलिंग बुद्धा। ठीक आहे, स्माइलिंग बुद्धा असं या चाचणीला नाव देण्यात आलं होतं। दुसरी चाचणी देखील पोखरण याच ठिकाणी पार पडली होती। कोणत्या वर्षी माहीत असेल तर मला कमेंट करून सांगायचंय। आपलं मूळ उत्तर आहे बघा, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले होते? कोणी केले होते? बाळशास्त्री जांभेकर। पर्याय क्रमांक ए, बाळशास्त्री जांभेकर हे योग्य उत्तर असणार आहे। बाळशास्त्री जांभेकरांना मराठी पत्रकारितेचे जनक असं म्हटलं जातं। ठीक आहे, मराठी पत्रकारितेचे जनक कोण असा प्रश्न विचारला जातो, बाळशास्त्री जांभेकर हे नाव लक्षात ठेवायचं आहे। यांनीच दर्पण हे साप्ताहिक सुरू केलेलं आहे। याचा प्रथम अंक कधी प्रकाशित करण्यात आला होता तर बघा 6 जानेवारी 1832। ठीक आहे, 6 जानेवारी 1832 ला पहिला अंक प्रकाशित झाला। तारीख आणि वर्ष लक्षात ठेवा, प्रश्न विचारले जातात। 6 जानेवारी 1832 ला प्रकाशित झाला, म्हणून 6 जानेवारी हा जो दिवस आहे तो महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। ठीक आहे, महाराष्ट्रात 6 जानेवारी हा जो दिवस आहे तो पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। ठीक आहे, बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारितेचे जनक। या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर आहेत, पर्याय बी, यांनी सुधारक वृत्तपत्र सुरू केलं होतं। सुधारक नावाचं वृत्तपत्र कोणी सुरू केलं प्रश्न विचारला जातो तर गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 मध्ये। ठीक आहे, 1888 मध्ये सुरू केलेलं आहे सुधारक। त्यानंतर नानासाहेब परुळेकर, तर सकाळ हे जे वृत्तपत्र आहे सकाळ, ते नानासाहेब परुळेकर यांनी सुरू केलेलं आहे 1932 मध्ये। ठीक आहे, 1932 मध्ये सकाळ हे वृत्तपत्र नानासाहेब परुळेकर यांनी सुरू केलेलं आहे। बाळ गंगाधर टिळक यांची वृत्तपत्रे तुम्हाला माहीत असतील, तर केसरी हे मराठी वृत्तपत्र आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेलं आहे। ठीक आहे, 1881 मध्ये। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय, मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले तर बाळशास्त्री जांभेकर। त्यानंतर प्रश्न आहे, पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, छत्रपती संभाजीनगर, जुनं नाव औरंगाबाद। ठीक आहे, पितळखोरा लेण्यांचं वैशिष्ट्य मला सांगायचंय कमेंट करून तुम्हाला माहीत असेल तर। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, गिरणा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? गिरणा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तापी। ठीक आहे,
पुढील प्रश्न, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर राज्यात खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुणे. पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान कोणत्या जिल्ह्याला मिळालेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग. याची घोषणा कधी केलेली आहे? तर 1997 मध्ये. 1997ला ही घोषणा करण्यात आलेली आहे. एक आणखी प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्र पर्यटनाचं घोषवाक्य. ठीक आहे, तर अमर्यादित महाराष्ट्र असं आपल्या महाराष्ट्राचं पर्यटनाचं घोषवाक्य आहे. ठीक आहे, अमर्यादित महाराष्ट्र. लक्षात ठेवायचा आहे, प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता? असा देश ज्याने त्याच्या सर्व हिमनद्या गमावलेल्या आहेत. तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, व्हेनेझुएला. व्हेनेझुएलाने 2021 किंवा 2025 पर्यंत त्याच्या सर्व हिमनद्या गमावलेल्या आहेत. ठीक आहे, तर व्हेनेझुएला हा जो देश आहे तो दक्षिण अमेरिका खंडामध्ये असलेला देश आहे. राजधानी जर विचारली तर कराकस असं राजधानीचं नाव आहे. सध्याचे राष्ट्राध्यक्ष लक्षात ठेवायचे आहेत, निकोलस माहुरो. ठीक आहे, निकोलस माहुरो हे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. चलन आहेत बोलिवार. ठीक आहे, बोलिवार हे व्हेनेझुएलाचं चलन आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते? चिपको आंदोलन उत्तराखंडमध्ये सुरू झालं होतं. पूर्वीचं नाव उत्तरांचल. उत्तराखंड हे पूर्वी उत्तर प्रदेशचा भाग होतं. त्यापासून वेगळं होऊन स्थापना कधी झाली ती तारीख मला कमेंट करून सांगा. तर चिपको आंदोलन हे उत्तराखंडमध्ये झालं होतं. हे आंदोलन कशाशी संबंधित आहे? तर पर्यावरण. ठीक आहे, पर्यावरणाशी संबंधित आहे. का झालं होतं आंदोलन? जंगलतोड थांबवण्यासाठी. ठीक आहे, जंगलतोड थांबवण्यासाठी हे आंदोलन झालं होतं. कधी झालं होतं? 1993 मध्ये. प्रश्न विचारला जाऊ शकतो, कधी झालं होतं? 1973 मध्ये. कुठे झालं होतं? उत्तराखंडमध्ये. का झालं होतं? जंगलतोड थांबवण्यासाठी किंवा पर्यावरण संरक्षणासाठी. नेतृत्व कोणी केलं होतं? सुंदरलाल बहुगुणा. ठीक आहे, सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट्ट. त्यामध्ये प्रमुख नाव लक्षात ठेवायचं आहे, सुंदरलाल बहुगुणा यांनी नेतृत्व केलं होतं चिपको आंदोलनाचं. ठीक आहे, या ठिकाणी आता उत्तराखंडचा संबंध आलेला आहे. तर करंटचे प्रश्न जे काही विचारले जाऊ शकतात ते थोडे कव्हर करून घेऊया. त्यामध्ये मेन म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी. लक्षात ठेवायचं आहे, पुष्कर सिंग धामी सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि सध्याचे राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. गुरमीत सिंग हे सध्याचे राज्यपाल आहेत. उत्तराखंडची राजधानी माहीत असली पाहिजे, डेहराडून. ठीक आहे, उत्तराखंडमध्येच गंगा या नदीचा उगम होतो, गंगोत्री या ठिकाणी. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. गेल्या वर्षी प्रश्न विचारण्यात आले होता, देवभूमी म्हणून कोणत्या राज्याला ओळखलं जातं? तर उत्तराखंड या राज्यालाच देवभूमी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, सतीची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली? कोणत्या? लॉर्ड विल्यम बेंटिक. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी, लॉर्ड विल्यम बेंटिक याने सतीची प्रथा बंद केली. ठीक आहे, या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा, वॉरन हेस्टिंग्ज. तर फौजदारी व दिवाणी न्यायालयांची स्थापना किंवा सुरुवात कोणी केली भारतामध्ये? तर वॉरन हेस्टिंग्ज यानेच केलेली आहे. पर्याय बी आहे लॉर्ड डलहौसी. याच्यावर प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात. त्यापैकी रेल्वेची सुरुवात कोणी केली? तर लॉर्ड डलहौसी याने भारतात रेल्वेची सुरुवात केली. त्यानंतर टेलिग्राफ लाईनची सुरुवात कोणी केली? तर लॉर्ड डलहौसी याने भारतात टेलिग्राफ लाईनची सुरुवात केली. त्यानंतर डाक सेवा किंवा टपाल सेवा कोणाच्या काळात सुधारली किंवा चांगली झाली? तर लॉर्ड डलहौसी याच्या काळात सुधारलेली आहे. त्यानंतर आहे लॉर्ड कॉर्नवालिस. याला भारतीय नागरी सेवांचा जनक म्हटलं जातं. आपलं मूळ उत्तर आहे सतीची प्रथा लॉर्ड विल्यम बेंटिक याने बंद केलेली आहे. पुढील प्रश्न, डायनामाइटचा शोध कोणी लावला? कोणी लावलेला आहे? अल्फ्रेड नोबेल. पर्याय क्रमांक बी, अल्फ्रेड नोबेल. कधी लावलेला आहे? 1867 मध्ये लावलेला आहे.
या ठिकाणी थॉमस एडिसन आहे याने कशाचा शोध लावलेला आहे तर विद्युत दिव्याचा शोध लावलेला आहे, विद्युत दिवा. त्यानंतर जेम्स वॅटने वाफेचे इंजिन याचा शोध लावलेला आहे, वाफेचे इंजिन. अलेक्झांडर ग्राहम बेलने टेलिफोनचा शोध लावलेला आहे, टेलिफोन. ठीक आहे. डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेल. पुढील प्रश्न, अर्थशास्त्राचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख कराल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. त्यांचा एक ग्रंथ परीक्षेत वारंवार विचारला जातो. त्या ग्रंथाचं नाव आहे वेल्थ ऑफ नेशन्स किंवा राष्ट्रांची संपत्ती. ठीक आहे, हा ग्रंथ लक्षात ठेवायचा आहे. पुढील प्रश्न, ॲबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिला जातो? कोणत्या विषयासाठी? गणित. पर्याय क्रमांक ए, गणितासाठी हा पुरस्कार दिला जातो ॲबेल नावाचा. याची सुरुवात 2001 मध्ये झाली होती. ॲबेल पुरस्काराची सुरुवात 2001 मध्ये नॉर्वे सरकारने केली होती. नॉर्वे देशाच्या सरकारतर्फे हा पुरस्कार सुरू करण्यात आला 2001 मध्ये आणि पहिला पुरस्कार वितरित करण्यात आला 2003 मध्ये. ठीक आहे. नॉर्वेचे प्रसिद्ध गणिततज्ञ नील्स हेनरिक ॲबेल यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जातो. नील्स हेनरिक ॲबेल. ठीक आहे. पुढील प्रश्न, 12वी फेल हा चित्रपट कोणत्या IPS अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे? हा प्रश्न गेल्या वर्षी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विचारण्यात आलेला आहे, तर यावर्षी देखील रिपीट होऊ शकतो. मनोज कुमार शर्मा, नाव लक्षात ठेवायचं आहे. मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे 12वी फेल हा चित्रपट. त्यानंतर प्रश्न आहे, वारंवार उद्रेक होणारा सेमेरू ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंडोनेशिया. इंडोनेशिया या देशामध्ये आहे. जागृत ज्वालामुखी आहे सेमेरू नावाचा. ठीक आहे. आता याच्यावर प्रश्न असा विचारला होता गेल्या वर्षी की खालीलपैकी कोणता ज्वालामुखी जागृत आहे, जागरूक आहे. ठीक आहे. तर सेमेरू नाव लक्षात ठेवायचं आहे. हा जागृत ज्वालामुखी आहे जो कधी पण उद्रेक होत असतो ज्या ज्वालामुखीचा. हा इंडोनेशियामध्ये जावा बेटावर आहे, जावा बेट. ठीक आहे. आता या ठिकाणी इंडोनेशियाचा संबंध आहे तर थोडं करंटमध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला. राजधानी आहे जकार्ता. आशिया खंडामधील देश आहे. राष्ट्रपती आहेत सध्याचे प्रबोओ सुबियांतो. ठीक आहे, प्रबोओ सुबियांतो. चलन आहे बघा इंडोनेशियन रुपिया. जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश कोणता? तर इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश आहे. त्यानंतरचा प्रश्न, लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? कोणी केलेली आहे? श्यामजी कृष्ण वर्मा. पर्याय क्रमांक ए, श्यामजी कृष्ण वर्मा. कधी? 1905 मध्ये केलेली आहे. 1905 मध्ये केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर. पूर्वीचं नाव अहमदनगर. कोणत्या नदीवर आहे? प्रवरा नदीवर. प्रवरा नदीवर आहे भंडारदरा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 16 प्रश्न महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत, ज्यामधून आपण 40 ते 50 प्रश्नांचं नॉलेज तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.